जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फायनली आजच्या तारखेला रात्रीच्या 1 वाजता टेट परीक्षा 2025 चं जे हॉल तिकीट आहे ते प्राप्त झालेलं आहे। आपल्याला डाउनलोड करून घेण्याकरिता उपलब्ध झालेला आहे। कशा प्रकारे डाउनलोड करायचा आहे, एक्झॅक्टली एग्जाम कधीपासून सुरू होणार आहे, किती शिफ्ट मध्ये होणार आहे, शिफ्टचा वेळ नेमका काय आहे आणि शेवटी एकदा परीक्षा परिषदेच्या वतीने मोठा गोंधळ या ठिकाणी घालण्यात आलेला आहे। तो गोंधळ नेमका काय आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, आपण बघूया महत्त्वाची माहिती। परंतु महत्त्वाची माहिती पाहण्याच्या पूर्वी आता एग्जामचे हॉल तिकीट आलेले आहे। शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये आपल्याला नेमकं जर का काही करायचं असेल, सर्वात बेस्ट जर का सोल्युशन काही असेल या दिवसांमध्ये करण्यासारखं, तर ते आहे टेस्ट सिरीज सोडून पाहणे। प्रश्नपत्रिका टाइमर लावून जे आहे IBPSचा जो काही पॅटर्न असतो त्या पॅटर्न प्रमाणे सोडून पाहणे, आणि त्याकरिता उपलब्ध आहे जम्बो महासराव टेस्ट सिरीज। यामध्ये जे आहे आम्ही तुम्हाला आपलं जे ॲप्लिकेशन आहे मास्टर टीचर या ॲपमध्ये तुमच्याकरिता उपलब्ध करून दिलेली आहे टेस्ट सिरीज। ठीक आहे, यामध्ये जर का समजा तुम्हाला 5 आम्ही फुल लेंथ टेस्ट फ्री दिलेले आहे 200 मार्कांचे। या टेस्ट तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये दिसेल आणि मोबाईलवर आणि लॅपटॉपवर दोन्हीवरती हे सोडवता येणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे तर प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर नावाचं जे काही ॲप आहे डाउनलोड करायचं आहे, फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे। चला आता आपण जाऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे। बघा, आपल्या सर्वांना लक्ष लागून राहिलं होतं की यार परीक्षा तर 27 तारखेपासून स्टार्ट होणार आहे, परंतु मग त्याचे हॉल तिकीट कधी येणार आहे, तर आपण आलेलो आहोत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या ऑफिशियल वेबसाईटला। आता ऑफिशियल वेबसाईटला आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 चे प्रवेश पत्र 24/5/25 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। म्हणजे त्यांनी रात्रीच्या उशिरा या ठिकाणी डिक्लेअर करून टाकलेला आहे। आता या ठिकाणी जर आपण गेलो, हे बघा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी, तर या ठिकाणी आपल्याला जे आहे नवीन वेब लिंक दिसत आहे। ठीक आहे, सर्वांनी असंच करायचं आहे, याच स्टेप बाय स्टेपने जायचं आहे। समजा इथे आपण जर का या ठिकाणी क्लिक केलं की आपल्याला ते नवीन पेजवर या ठिकाणी घेऊन जाते आहे। आता नवीन पेजवर घेऊन गेल्याच्या नंतर इथे काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या। लॉग इन क्रेडेन्शियल म्हणता इथे मराठी आहे, इथे इंग्लिश आहे। आपण या ठिकाणी मराठीवर क्लिक करायचा, म्हणजे आपला हॉल तिकीट डाउनलोड करत असताना आपल्याला मराठीमध्ये डाउनलोड करायचं, कारण त्याच्या सूचना वगैरे आपल्याला वाचायच्या आहे। बघा आता काय करायचं आहे, इथे आपल्याला मराठी सिलेक्ट करायचं, इथे आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा। आपला जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे आपल्याला मेलमध्ये आलेला आहे, आपल्याला टेक्स्ट मेसेजमध्ये आलेला आहे, आणि आपण जे काही प्रिंटआउट घेतलेली आहे त्या प्रिंटआउटवर आहे। इथे त्याच्यावर पासवर्ड देखील आपल्याला मेसेजमध्ये आलेला आहे, तो टाका, किंवा जर पासवर्ड हरवला असेल, विसरलं असेल, डेट ऑफ बर्थ देखील या ठिकाणी चालते आहे। इथे कॅप्चा कोड आहे, कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन म्हणून दाखवत आहे। लॉग इन दाखवलं की तुम्हाला या ठिकाणी समोर काय येऊन जाणार आहे, अशा प्रकारे जे आहे हॉल तिकीट येऊन जाणार आहे। आता हॉल तिकीट आल्याच्या नंतर त्याच्यावरती सर्वात वर या ठिकाणी जे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद लिहिलेलं असेल। या ठिकाणी परीक्षार्थ्यांचा क्रमांक असणार आहे, मी इथे हाईड केलेला आहे, इथे त्याचा पासवर्ड असणार आहे, इथे तुमचं प्रवर्ग असेल, आणि इथे उमेदवाराचं पूर्ण नाव आणि पत्ता असणार आहे। ठीक आहे, आता युट्यूबला काही गोष्टी आपल्याला दाखवता येत नसल्या कारणाने आपण हाईड केलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथे नोंदणी क्रमांक असणार आहे, इथे परीक्षा स्थळ जो आहे त्याचं संकेतांक दिसणार आहे, परीक्षेचं स्थळ या ठिकाणी तुम्हाला कोणत्या ठिकाणी परीक्षा होते आहे ते दिसणार आहे। आता इथेच परीक्षा परिषदेनं पुन्हा एकदा 2022 प्रमाणे घोळ घालून टाकलेला आहे। आता बघा, तुम्ही 3 ऑप्शन्स या ठिकाणी निवडले होते एक्झाम सेंटरचे, आपला जिल्हा, बाजूचा जिल्हा, इकडचा जिल्हा, तिकडचा जिल्हा, 2 जिल्हे आपण निवडले होते आणि एक स्वतःचा जिल्हा। परंतु परीक्षा परिषदेने पुन्हा एकदा गोंधळ घालून जे आहे कुणाला कुठेही फेकून दिलेलं आहे। ठीक आहे, जवळजवळ आता हे जे कॅन्डिडेटचं या ठिकाणी एक्झाम आहे, या उमेदवाराला किमान 400 किलोमीटरच्या अंतरावर फेकून देण्यात आलेलं आहे। आता याच्यावर तुम्ही काय करू शकता का? काहीच करू शकत नाही। IBPS जे आहे तोंड दाबून बुक्क्यांचा मार आपल्याला देतो, 22 लाही दिलं होतं, आताही दिलेला आहे,
आपल्याला तो सहन करावाच लागतोय. ठीक आहे, मी फार जास्त त्याच्याविषयी बोलणार नाही. हे बघा, इथे तुम्हाला जे आहे तुम्ही मोबाईलमधून अपलोड केलेला फोटो आणि इथे जे काही वेबकॅम आहे, वेबकॅमने घेतलेला फोटो, हे दोन फोटो तुम्हाला दिसतील. आणि सेम इथला जो काही फोटो आहे तो फोटो तुम्हाला या ठिकाणी चिटकवून या ठिकाणी एक्झाम सेंटरला घेऊन जायचा आहे. आलं का लक्षात? हे दोन फोटो तुम्हाला या ठिकाणी दिसतील. मी थोडेसे हाईड करून घेतलेले आहे, परंतु इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे, पेस्ट करायचा आहे. ठीक आहे. आता आणि इथे जर का आपण या ठिकाणी बघितलं तर परीक्षेचा दिनांक आणि रिपोर्टिंग टाइम आहे. आता बघा, ह्याची परीक्षा जी आहे 2 तारखेला आहे. रिपोर्टिंग टाइम आहे दुपारी 3 वाजल्याचा. म्हणजे मॉर्निंगची एक शिफ्ट असणार आहे, एक दुपारची शिफ्ट असणार आहे. आता ही जी परीक्षा आहे 27 मे पासून स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, परंतु या उमेदवाराची जी काही एक्झाम आहे 2 तारखेला आहे. आता या ठिकाणी जे आहे आपण थोडंसं स्क्रोल डाऊन या ठिकाणी केलं तर इथे त्यांनी प्रति उमेदवार म्हणून काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यांनी काय सांगितलं, आपण सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेस प्रवेश पत्रात नमूद केलेल्या अटी आणि नियमांच्या अधीन राहून ठरलेल्या दिवशी, वेळी आणि परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याकरिता काय करावं लागणार आहे, तर तुम्हाला सशर्त परवानगी देण्यात येते. परीक्षा लिहिताना आपल्यासोबत अद्ययावत फोटो चिटकवलेलं प्रवेशपत्र, तुमच्या ओळखीचा पुरावा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी घेऊन याव्या लागणार आहे. परीक्षा कक्षामध्ये विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराला येऊ दिला जाणार नाही. म्हणजे आपल्याला वेळेतच या ठिकाणी यावं लागणार आहे. याच्यापूर्वी देखील आपल्याला बराचसा अनुभव आलेला आहे. 1 मिनिटही उशिरा या ठिकाणी चालत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हस्ताक्षराचा नमुना, स्क्रीनवरचा मजकूर जो असतो ना, तिथल्या स्क्रीनवर बसल्यानंतर इथे तो आपल्याला लिहावा लागतो. ठीक आहे, ते लिहावं लागतं आपल्याला. त्याच्यासोबतच त्याने सांगितलं, मी माझे ओळखपत्र, आता इथे ओळखपत्राचं नाव, हे बघा इथे आधार, पॅन आणि ड्रायव्हिंग यापैकी आधार असं लिहायचं, कारण आपण सर्वांनी आधारवरून नाव भरलंय. त्याची संख्या आहे 1 सोबत आणले आहे आणि जोडलं देखील आहे. आता इथे डाव्या अंगठ्याचा ठसा द्यायचा आहे. इथे उमेदवाराची स्वाक्षरी द्यायची आहे. पर्यवेक्षकाची इथे स्वाक्षरी असणार आहे. इथे अनुराधा ओक मॅडमची स्वाक्षरी आहे, म्हणजे MSc ची. हे कधी करायचं आपल्याला? एक्झाम सेंटरमध्ये करायचं, हॉलमध्ये करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याने सांगितलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुमचा जो काही फोटो आहे प्रवेश पत्रावर, हॉल तिकीटवरचा, तो फोटो तुमचा मॅच होणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचा स्वतःचा चेहरा आणि त्या तिन्ही फोटोवरचे चेहरे मॅच व्हायला पाहिजे. प्रयत्न करा की जो फोटो तुम्ही फॉर्म मध्ये अपलोड केलेला आहे तोच फोटो इथे चिटकून देखील घेऊन जा. ठीक आहे. आपल्या चेहऱ्यामध्ये फार जास्त फरक व्हायला नसायला पाहिजे. तुम्ही म्हणाल सर चेहऱ्यामध्ये कुठे फरक होतो का? बघा, बऱ्याच वेळा काय होतं की समजा मी शेविंग केलेली नाहीये आणि तिकडे फार मोठी दाढी ठेवलेली आहे, तर असं याच्या दोन्हीमध्ये आपण थोडंसं फरक जाणवू शकतो. तसं फरक या ठिकाणी जाणवलं नाही पाहिजे. त्यानंतर त्याने सांगितलं परीक्षा ऑनलाईन घेतली जाईल. परीक्षेच्या वेळी वेबसाईटवर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा युजर ID आणि पासवर्ड दिला जाणार आहे. तो एंटर करायचा आणि तिथे आपला फोटो येतो. तो फोटो आहे का नाही त्याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे. या ज्या काही सूचना आहेत ना, त्या सूचनांवरती मी वेगळा व्हिडिओ बनवतो, परंतु सध्या तुम्ही आपलं फक्त एकच काम करून घ्यायचं आहे की आपलं जे काही ऑनलाईन वेबसाईट आहे या वेबसाईटवरून आपला जो काही हॉल तिकीट आहे तो डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट करून ठेवून द्यायची आहे. सध्या फक्त हीच गुड न्यूज आहे, ज्या गोष्टीची आपल्या सर्वांना प्रतीक्षा होती की हॉल तिकीट घ्या. आता आलेलं आहे परीक्षेच्या 2 दिवसापूर्वी. सर्वांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.